हो सर, पोलीस भरतीची डेट जवळ आली म्हणे, ती खरी आहे का? हॉल तिकीट वगैरे आलेत म्हणे. 20 तारीख तर सगळे म्हणतेच, पण मला एकच म्हणायचं आहे, तो असं प्रत्येकाला विचारत बसण्यापेक्षा नाही का, 20 तारीख आली का, 30 तारीख आली का, कधीपासून चालू होईल. प्रत्येकाचा आता ह्याचा प्रश्न वेगळं, त्याचा प्रश्न वेगळं, त्याचा प्रश्न वेगळं, हां इव्हन माझा प्रश्न वेगळं. मग मला एकच वाटतं नाही का, की तुम्ही 20 तारीख धरून चालण्यापेक्षा तुझा उद्या जर डेट आली, हॉल तिकीट जर तुझा उद्या पडला, तर तुझा आउट ऑफ ग्राउंड आहे का? आहे का? नाही. नाही. मग दुसऱ्याचं कशाला विचारपूस करतोस तू? बरोबर जर आलं हॉल तिकीट आलं तर तू चेक कर की बाबा आलंय माझा हॉल तिकीट, तोपर्यंत आउट ऑफ करून घ्या ना. कशाला तू त्याचं विचारतो बाबा तुझं 1600 आउट ऑफ आहे का, तुझी डेट आली का, तुझं कसंच ग्राउंड आहे, इव्हन तू किती तास करतोय प्रॅक्टिस, किती खातोय, किती झोपतोय, काहीच घेणं देणं नाही ना रे तुझं. बरोबर. आले जेव्हा येईल तेव्हा ऍटलिस्ट तू उद्या तर उद्या तयार राहा ना. जर तुझी जर उद्या प्रॅक्टिस असेल, मला सांग तुझं गोल आउट ऑफ आहे का? नाहीये. नाही. 1600 आउट ऑफ आहे का? नाही. 100 बी नसेलच ना. Yes. तुला मिळून कम से कम 30 तरी मार्क पडतात का? नाही. नाही. मग पडत नाही तर मग विचारतोस कशाला? हे तुलाच ना, मी प्रत्येकाचं हेच रण नाही, प्रत्येक मुलाचं किंवा मुलीचं हेच रण नाही. आणि प्रत्येकाला एकच सांगतोय, जे जेव्हा हॉल तिकीट येईल तेव्हा येतील, तुम्ही फक्त तुमच्या प्रॅक्टिसवर भर द्या आणि आजच्या पेक्षा जास्त उद्या मेहनत करा. आजचे रेकॉर्ड उद्या तोडायचे बघा. नाहीतर आज बसताय, आज पाय दुखतोय, हात दुखतोय, हे असं करत बसू नका राजा. आपल्याला वर्दी मिळवायची ना, स्वतःकडे फोकस करा. बाकीचा ग्राउंड कोण किती मारतोय हे महत्वाचं नाही, तुम्ही किती करता हे महत्वाचं आहे. आता आम्हाला जाऊ द्या. बाय.